हे अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय याचं पाठिंब्याचं पत्र आलेलं आहे. मी या सर्व सरपंच बांधवांचं जे आहे मनापासून स्वागत करतो. तिथे अंबादासजी बनकर आहेत, तात्या लहरे आहेत, किसनराव धनगे, वसंत पवार, साहेबराव मडवई, राधाकिशन सोनवणे, किशोर सोनवणे, अरुण मामा, संजय पगारे, बाळासाहेब आवारे, सी सोनवणे, बाळासाहेब रोठे, मंगेश शिंदे, नाना लहरे, बीजेपी तालुका अध्यक्ष, राजू परदेशी, अशोक मेंगाणे, मच्छिंद्र थोरात, ज्ञानेश्वर दराडे, बाळासाहेब पिंपळकर, विनायक बोरकडे, बाबू मामा सुमासे, वसीम पटेल, रौफ मुलानी, सुदाम गायकवाड, राजूभाई लोणारे, बाळासाहेब काळे, अनेक जे आहेत काही राहून गेले असते. सर्व माझ्या मित्रांनो, आतापर्यंत जे आहे अनेकांनी जे आहे या सगळ्या जी आपण कामं केली त्याची चर्चा केलेली आहे. आता मला काय सांगण्यासारखं आहे हे मी शोधत होतो. अगदी मंदिरांच्या बाबतीमध्ये जरी म्हटलं आपण तर जगदंबा देवस्थान कोटमगाव इथे आपण कित्येक कोटी रुपये खर्च केले, 20-25 कोटी, आणि 75 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला. आणि आता तो या निवडणुकीनंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी सुद्धा आपण विकास कामं करणार आहोत. पूर्वी मंदिर केवढं होतं, आता किती मोठं झालं. पूर्वी जागा किती होती, रस्ता बाहेर निघाला, त्याच्यावर ब्रिज बांधला, आतला रस्ता त्यांच्या ताब्यात दिला, भक्ती निवास, अमुक तमुक, काय केलं नाही ते सांगा. शनी महाराज मंदिर अनकुटे, स्वामी समर्थ मंदिर सावरगाव, विठ्ठल मंदिर कोटमगाव, नागेश्वर महादेव मंदिर अंदरसूळ, कालभैरवनाथ मंदिर बोगटे, येवल्यातील रोकडोबा हनुमान मंदिर, लोणजाई माता मंदिर सुभाषनगर, श्री क्षेत्र खेडले जुंगे या सर्व मतदारसंघातील अनेक तीर्थस्थळांचा आपण विकास केला. आता हे काय, प्रत्येकाची एक एक भावना आहे. एक या देवावर त्याची भक्ती आहे, कोणाची त्या देवावर आहे. हे सगळ्यांचे जे आहेत इच्छा पूर्ण आपण केल्या. येवला पैठणी पर्यटन केंद्र आपण सांगितलं, त्या फार मोठ्या कलाकार श्रीदेवी ह्या वारल्या, पण त्या आपल्या या पैठणीच्या पर्यटनासाठी उद्घाटनासाठी मुंबईहून इथपर्यंत आल्या. महात्मा फुले नाट्यगृह आपण पाहिलं, कुठे होतं नाट्यगृह, आता सगळे कार्यक्रम तिथे होतात. महात्मा फुल्यांचा पुतळा आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने तिथे पुतळा आणि घाट बांधण्यात आला. पूर्वी गणपती विसर्जन एका विहिरीत करायचे, आणि ती विहीर साफ करता करता एकदा 4 माणसं मेली, आणि मग मी ठरवलं की नाही, आता आपण इथून बाहेर पडलं पाहिजे. आता किती आनंदामध्ये मोठ्या त्या घाट वगैरे जे बांधलेलं आहे तिथं पाणी असतं, तिथे म्युन्सिपाल्टीचे लोक असतात, लाईट असते, लाऊडस्पीकर, पोलीस, आणि हे सगळ्यांनी जे आहे उत्तम रीतीने जे आनंदात गणेश विसर्जन होत आहे. त्याच्या बाजूला बोट क्लब आहे, ट्रॅफिक पार्क आपण जे आहे, मला काय ना मोहनराव गुंजाळ यांच्या नावाने शासकीय तांत्रिक विद्यालय आपण केलं, आदिवासी मुलांचं शासकीय वसतिगृह केलं आदिवासी मुलांसाठी, आमच्या दलित बांधवांसाठी सामाजिक न्याय वसतिगृह आपण केलं. किती काम सांगायचं. एवढा चौपदरी रस्ता आपण केला, म्हणजे मुंबई नाशिक सुद्धा आपणच केला मागे लागून, पण परत नाशिक वरून एवढा 4 पदरी रस्ता आपण केला. पूर्वी रस्ता होता की नाही कळत नव्हतं. मी पहिल्या वेळा जेव्हा आलो ना 2004ला, तेव्हा मला हीच मंडळी जी आहेत आणि काय आता तिकडे गेलेले आहेत घेऊन फिरत होते, आणि समोर गाव दिसायचं. साहेब ते गाव आहे, त्या गावाचं नाव अमुक अमुक. बरं म्हटलं चला
नाही म्हणजे इथं तर रस्ता नाही, आपल्याला 10 किलोमीटर फेरा मारून जावं लागेल. का बरं? मग मधून ओळ आहे, मधून रस्ता नाही, काही नाही. अरे बापरे. मी हे सगळे रस्ते आणि सगळ्या जेवढे जेवढे जिथे जिथे आपल्याला पूल बांधायचे होते सगळे बांधले आणि सगळ्यांना जे आहे मेन रस्त्यांबरोबर जोडलं. मुलांची शाळा असते, मुलींची शाळा असते, एवढ्या लांब फेरा मारून यायचं. हे सगळं थांबलं. लहान गोष्ट आपल्याला वाटेल, पण त्यावेळेचे दिवस आठवा, मग तुमच्या लक्षात येईल की नाही हे तर मोठं झालं. हे स्वतः मी पाहिलेलं आहे. खरं म्हणजे मी मुंबईचा, माझा जन्म नाशिकला, पण अख्खं आयुष्य मुंबईत. पहिला शाखा प्रमुख जे झाले त्यातला मी शिवसेनेचा नगरसेवक झालो, आमदार झालो, महापौर झालो. तिकडे सगळं काही तिथे, शिक्षणापासून सगळं तिथे. पण येवल्याचे जे आहेत हे नेते मंडळी, तेच सगळे मला घेऊन आले इकडे. मी जेव्हा विचारलं कशासाठी बाबा एवढं लांब मला नेतं, म्हणे विकासासाठी. मला त्यांना सांगायचं आहे, विकास म्हणजे काय ते मला तुम्ही समजून सांगा. विकास नावाचे माणसं खूप आहेत, पोरं शोधून काढा ना. हा, विकास ठोंबरे, विकास शिंदे, विकास पवार, काढा शोधून. ते विकास कशाला म्हणते? हाच विकास ना. समोर, रस्त्याच्या समोर दिसतंय गाव, 10 किलोमीटर चालायला लागतंय, जायला लागतं फेरा, रस्ता तेवढा ताबडतोब जोडून टाकला, हाच विकास नाही? अनेक शाळा झाल्या, विकास नाही? दवाखान्याची काय परिस्थिती होती, 100 खाटांचा आता दवाखाना झाला, त्याच्यातले 50-60 खाटा ज्या त्यांना डायरेक्ट ऑक्सिजन आहे, विकास नाही? तिथे सिटी केंद्र, सिटी स्कॅन केंद्र, जे आपल्या शरीरामध्ये जर कुठे एखादा रोग असेल, डोक्यामध्ये इकडे तिकडे, तर नुसत्या एक्सरेने फोटोने कळत नाही, तो त्या मशीन मध्ये त्या माणसाला घातल्यानंतर नक्की कुठे काय ते कळतं. कित्येक कोटीचं ते मशीन आहे, ते आपल्या येवल्यामध्ये आहे. सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी ते नाहीये, लक्षात ठेवा. हा विकास नाही. हा, ज्या वेळेला तुमचा करोना आला त्यावेळेला ऑक्सिजनसाठी ही मारामार. कुठून ऑक्सिजनच्या, गुजरातवरून, जामनगरवरून गाडी निघाली तर कुठेतरी मध्येच कोणतरी घेऊन जायचं. किती त्रास झाला. मग शेवटी या जिल्ह्यातील 27 ठिकाणी हवेतून ऑक्सिजन ओढून तो ऑक्सिजन पुरवणारी यंत्र बसवण्यात आली. त्यातली काही यंत्र आपल्या ह्या येवल्या तालुक्यामध्ये आम्ही बसवले. की ऑक्सिजन तिकडून आणायची गरज नाही, हवेत असलेला ऑक्सिजन ते मशीन ओढून घेणार आणि ते ऑक्सिजन आपल्या करोनाच्या लोकांना देणार. हे सगळ्या सोयी माहिती सुद्धा नसेल या लोकांना, पण मला माहित असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मी घेऊन आलो. आणखीन काय विकास पाहिजे? क्रीडा संकुल तयार झालं, अनेक गोष्टी. सेनापती तात्या टोपेंचा पुतळा आतमध्ये होता, छोटा आहे अजूनही. 1857 सालामध्ये स्वातंत्र्याचा लढा झाला, ते तेव्हाचे सेनापती ते आपल्या येवल्याचे, त्यांचा पुतळा मी बाहेर आणून मोठा पुतळा बसवला. अहिल्याबाई होळकरांचा पुतळा बसवला, म्हणजे अर्धा पुतळा पण बसवला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचा सुद्धा अर्ध पुतळा बसवला. अण्णाभाऊ साठेंसाठी जे जागा शोधली, आता तिथे सुद्धा पुतळा बसवत आहे. भगवान एकलव्यांचा सुद्धा आम्ही पुतळा बसवत आहे. मुक्तीभूमी, त्याचा उल्लेख आपण सगळ्यांनी केला. मी त्याच्याबद्दल काय सांगू. परदेशातले लोक येऊन तिथे 3-4 लाख लोक 13 ऑक्टोबरला येतात आणि रोजही येतात बाहेर. काही लोक जे आहेत त्यांनी तर असं म्हटलं की आम्ही दीक्षाभूमी सुद्धा पाहिली, पण मुक्तीभूमी एवढ्या सोयी तिकडे सुद्धा नाही. आणखीन काय पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, 22 फुटांचा भगवान गौतम बुद्धाचा पुतळा,
विपश्यना केंद्र, बनते लोकांना राहण्याची सोय, आतले जे आहेत वर्ग रूम आहेत तिथे, ते पण एअर कंडिशन, तिथे जे आहे तुम्हाला शिक्षण मिळेल, पाली भाषेचं शिक्षण, बौद्ध धर्माचं शिक्षण. हो, या देशामध्ये अनेक जाती आहेत, काही धर्म वेगवेगळे आहेत, त्या प्रत्येकासाठी काहीतरी करणं हा विकास नाही. प्रत्येकाला असं वाटतं की मी ज्याला मानतो तो देव. मग ते कोणाचा देव बाबासाहेब आंबेडकर आहे, कोणाचा आणखीन महात्मा फुले आहे, कोणाचे कोण आहेत, कोणाचे. सगळ्यांच्या भावना ज्या आहेत पूर्ण करण्याचं काम आपण केलं. शिवसृष्टी आता अगदी अलीकडं मगाशी सांगितलं आपण, सगळं पाहायला येते अशी व्यवस्था 4 एकर मध्ये, लहान सहान नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बस बघतो, पण शिवाजी महाराज त्यांनी कशा रीतीने स्वराज्य मिळवलं, स्वातंत्र्य मिळवलं, कोण कोण त्या लढाईमध्ये आपले जीव त्यांनी कुणी कुणी अर्पण केले. वेरड समाजाचा जो आहे, बहिर्जी नाईक असेल, रायप्पा महार असेल, ब्राह्मण समाजाचा सुद्धा बाजीप्रभू देशपांडे असेल, कुणबी समाजाचे आमचे तानाजी मालुसरे असतील, नेताजी पालकर असतील, मुस्लिम समाजाचे ते आग्र्यावरून सुटले महाराज, बाहेर निघाले, त्यांच्या अंथरुणामध्ये कोण झोपणार, कारण तिथे पहारा होता. सारखे घरात येऊन बघायचे लोक त्या आतमध्ये, महाराज शोगाया की नाही, आहे की नाही, हा हाय. आणि मग पांघरून घेऊन मदारी मेहतर तिथे झोपला. मुसलमान होता तो हाताशी, आणि महाराज आले बाहेर. तो जर हाताशी लागला असता, तोही बाहेर आला नंतर, पण तो हाताशी लागला असता तर 100% त्याचं मुंडकच उडवलं असतं. नाही हे माहीत असून सुद्धा तो झोपला. तो मुसलमान होता, लक्षात घ्या. छत्रपती शिवरायाचा वकील काझी हैदर मुसलमान होते. किती काय काय होता. जेव्हा म्हणून वाचला माझा शिवा, जिजा मातेनं शिवा काशी. नाभिक समाजाची मंडळी, लहान लहान समाज, सर्व समाजाच्या लोकांनी जे आहे महाराजांचं स्वप्न, खरं म्हणजे जिजामातेचं स्वप्न ते साकार केलं. ते सगळ्यांचा इतिहास तुम्हाला पाहायला मिळेल. काही लोकांनी पाहिला, परत आता काम सुरू झालं तिथे. आता राजस्थान मध्ये सुद्धा काम सुरू आहे. मार्बलवर जे आहे, या सगळे जे सेनापती होते त्यांचे फोटो आणि त्यांचा इतिहास हा छापला जाईल. जिथे जिथे जाल तिथे तुम्हाला लक्षात येईल त्याचा इतिहास काय. सगळ्या शाळेतली मुलं मुली, तुम्ही सुद्धा जो आहे तो इतिहास पाहू शकता. ज्ञानेश्वर महाराजांनी जो जे वांछील तो ते लाहो, त्याला जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे. रस्ता आपण केला येवला नाशिक, तसा तर नाशिक पुण्याचं सुद्धा आपणच केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर आपण केलं, 4 पदरी केला येवला नाशिक. आता तो रस्ता आपण पूर्णपणे कॉन्क्रीट करतो आहोत. काम सुरू झालं आहे. 650 कोटी रुपये. विकास नाही म्हणायचा. मग अशी आमच्या ज्ञानेश्वर दराडे आणि आणखीन काही लोकांनी सांगितलं की आमच्या महिलांच्या डोक्यावरचे पाण्याचे हंडे, पूर्वी 3-3, 4-4 हंडे लांब जायचं आणि ते हंडे घेऊन यायचे आणि अजूनही आणत असतील बिचाऱ्या. आणि मग काही वर्षांनी जे आहेत मानेचा त्रास सुरू, स्पॉन्डिलायटिसचा त्रास सुरू, आणि मग काय आमच्या गावामध्ये काय आपलं हा मुंजा आणि तो ब्रह्म काय राक्षस आणि त्याची पूजा आणि तो भगत आणि तो. अरे कसलं काय. मानेवर जर आपण जेवढं जास्तीत जास्त ओझं ठेवू तेवढं जो आहे आपल्या मानेचा मणका त्याच्यावर प्रेशर येणार आणि स्पॉन्डिलायटिस होणार, महिला वाकणार. हे सगळं जर आहे दूर करण्यासाठी, त्यांचा हंडा उतरवण्यासाठी आज पण 38 गाव पाणी पुरवठा सुरू झाली. तिथे 59 गावं पाणी पुरवठा होतोय. आंध्र तेलंगणा मधून. हो, ही तुम्ही योजना चालवता कशी काय? कारण महाराष्ट्रात कुठेच ती योजना चालू, सगळ्या बंद. फक्त येवला लासलगाव मध्ये चालू आहे. त्याचा अभ्यास करायला इथे आले.
आणि आता परत पुढं मगाशी सांगितलं राजापूर, धुळगाव, या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला वाटतं कामच पूर्ण होतंय सगळे. बघा तिकडे जाऊन आहे की नाही चालू, नुसतं थापा मारित अमुक तामुक काम चालू आहे बघा. मला वाटतं धुळगावला तर त्या फाउंटन मध्ये पाणी आलं सुद्धा, कुठून? नांदूर मधमेश्वरवरून. आणि ते पाणी जेव्हा येईल आपल्या घरामध्ये नळाला, त्यावेळेला आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरात नळाला पाणी असेल. आमचे जे आहेत विरोधी पक्षाचे लोक बोलतात काय विकास केला? हा विकास नाही. विकास कशाला म्हणतात रे? शेतीला पाणी तुम्हाला पाहिजे होतं. पूर्वी मला माहिती आहे संतू पाटील झांबरे साहेब आणि सगळे लोक जे आहेत सारखे जे आहेत रस्ता अडवून बसायचे, आम्हाला पाणी आम्हाला पाणी. आता अडवायची गरज लागत नाही, आता पाणी मुबलक मिळत आहे. आणि ह्या भागामध्ये हे खरं जणू भाऊ त्यांनी जे आहे त्या ज्या वेळेला दुष्काळ पडला होता, रोजगार हमीतून कालवा केला होता. का? पुणे गाव धरसवाडीचं पाणी ओव्हरफ्लो झालं का मग तिकडे येईल. पुढे काही झालंच नाही, तो कालवा बुजला होता. काही म्हणाले याचा काय उपयोग नाही, पाणी कसलं येत आहे, फक्त सकाळच्याला आणि संध्याकाळच्याला लपायला आणि आपलं विधी जी पार पडायला तेवढाच उपयोग आहे. काय भानगडी करणार आता? अहो आशा सोडून दिली सगळी. आणि मीच एकटा वेडा की म्हटलं नाही, हे आपण काहीतरी करायला पाहिजे. पूर्ण कालवाच पुणे गावावरून ओव्हरफ्लो होईना, मग पाणी यायचं कसं काय ते? मग पाणी मांजर पाड्याचं. बरं, पुढच्या लोक जे आहेत जिल्हे आपले, त्यांच्याबरोबर पूर्वीच्या लोकांनी अग्रीमेंट केलं की आता आम्ही धरण बांधणार नाही, तुमचं पाणी सगळं आम्ही जायकवाडीपर्यंत पाठवून देऊ. मग ते पाणी तर घेता येत नाही. मग मी म्हटलं जे समुद्राकडे पाणी वाहून चाललंय, जे गुजरातला पाणी वाहून झालं, ते तुमच्या अग्रीमेंट मध्ये नाही आहे, ते पाणी मी आता घेतो. आता आणायचं कसं काय? मोठे मोठे जे आहेत मोठे एक बंधारे नाही 12 बंधारे बांधले भाऊ. आणि ते 12 बंधाऱ्यांनी जे प्रत्येक छोट्या छोट्या नदीवर, छोट्या छोट्या ओळांवर जिथे पाणी जात होतं वाहून, ते पाणी असं कवेमध्ये घेतलं सगळं. 3000 मिलीमीटर पाऊस पडतो तिकडं, आपल्याकडे 350 मिलीमीटर पाऊस पडतो. कधीतरी पडला तर पडला. आणि मग ते पाणी येईना. काय येत नव्हतं पाणी ते? कारण सह्याद्रीची डोंगराची रांग तिथं उभी आहे. आणि मग एका डोंगराला 11.5 किलोमीटर आणि दुसऱ्या डोंगराला 1.5 किलोमीटर मोठे बोगदे केले. इथून एवढा बोगदा असेल आणि याच्यापेक्षा उंच असेल. पाणी जेव्हा साठलं त्यावेळेला त्याला रस्ता मिळाला बोगद्याचा. पाणी आलं इकडं, पुणे गावला पाणी आलं, पुढे ते व्हायला लागलं. पण पाणी तिकडे जिरायला लागलं. का रे बाबा पाणी काय येईना? पातळणीपर्यंत काहीतरी आलं बाळापूर कातरण. आणि मग म्हटलं की अरे हे जे पाणी जे सगळे जे आहे त्या कालव्यातच जिरत आहे. आणि मग 250 कोटी रुपये खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटचा त्याला लेप देऊन टाकला. आणि मग या वेळेला पाणी आलं. पाणी आम्हाला दिसलं नाही, पाणी आम्हाला दिसत नाही. अरे जाणून मी आत्ता आलं तिकडून, त्या काय डोंगर गावचा जे तुमचं पाण्याचा जुज आहे, आहे की नाही पाणी? अहो एकदा नाही दोनदा आलं पाणी. दोनदा बंधारे भरले ना, दोनदा बंधारे भरले सगळे, एकदा नाही भरले. कांद्याला भाव, आमचे लोक कांदे जास्त लावतात. काय भाव आहे आज? 6000 रुपये. नाशिकला मोदी साहेब आले होते त्यावेळेला मी त्यांना सांगितलं हे जे आहेत हे एक्सपोर्ट बंदी वगैरे सगळे उठवा, जाऊ द्या आमच्या शेतकऱ्याचा कांदा. तेव्हा ते उठलं. आज नाही सांगितलं मी, झालं 5-6 महिन्यापूर्वी जे आहे त्यावेळेला ते आले होते लोकसभेच्या निवडणुकीसाठी. त्यावेळेला माझ्या शेजारीच ते बसले होते, अनेकांनी पाहिलं. त्यावेळेला मी सांगितलं हे झालं पाहिजे, ते केलं त्यांनी. पैसे येत आहे. मग पीक विमा सांगितलं, पाण्याला इथे मला ते आमच्या भगिनी जे आहेत रात्री 3-3 वाजता पाणी आलं का त्याची पूजा करायची, नाचायची.
किती आनंद मोठा की नाही आम्ही सुद्धा लहान मोठे बागायतदार आता होणार. हे स्वप्न जिथं पाणी दिसत नव्हतं कधीतरी तिथे आता बागायतदाराची स्वप्न पडायला लागली आमच्या लोकांना. आणि ती का पडू नये? जर ते दुसरे लोक होतात तर आम्हाला काय मिळू नये? आणि मगाशी सांगितलं एवढं पाणी ते कालव्यात मायना त्यावेळेला ते पालखेडला आणि ओझरखेडला सोडलं आणि ते महिना महिना 2-2 महिने ते सुद्धा वाहत राहिले. आता हे सगळं जे आहे एवढं काम आपण सातत्यानं करतो आहे. पण एवढ्यावर मी थांबणार नाहीये. कारण वरती चांदवड आहे, ते पण पाणी घेणार शेतकरी. त्याच्यावरती दिंडोरी आहे, ते पण पाणी घेणार. आणि मग पाण्यासाठी जो आहे आपापसात झगडा नको. मग काय करायला? मग आणखीन पाणी त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. आणि मग मांजर पाण्याचे जे धरण बांध त्याच्या पलीकडे आजूबाजूला असलेलं आणखी पाणी ते जवळजवळ 7.5 TMC पाणी जे आहे इकडे वळवण्याचा घाट मी घातला. त्याचे ज्या मीटिंग झाल्या आणि ते पाणी जेव्हा येईल ना मित्रांनो त्यावेळेस तुम्ही म्हणा बस झालं पाणी आता नको आता. आणि ते पार मी तुम्हाला सांगतो ते पाणी वैजापूर गंगापूर पर्यंत जाणार आहे. ते पाणी लागेल त्याला थोडस 1.5-2 वर्ष लागतील पण ते होणार. कारण ही कामं ताबडतोब होत नाही, त्याला वेळ लागतो बांधायला, पैसे मंजूर करायला. हे सगळं मी करणार. त्या लोकांनी पण बघा फोटो टाकलो बघा भुजबळ पाणी दिसलं आणि पाणी जिरलं. हल्ली एखादं वरती सगळ्यांनी जर गेट उघडे केले तर पाणी जरा यायला अडचण होईल की नाही. पण आलं ना पाणी परत परत आलं. म्हणजे काय नुसतं अशी नजर काही पक्षांची नजर नुसत्या घाणीवर असते बघा. हे नाही काय माणसासारखी माणसं तुम्ही. तुम्ही पहा ना चांगलं केलं चांगलं म्हणा, मोठ्या मनाने म्हणा. नाही झालं ते लोकच मला सांगतील बस तुम्ही विकासासाठी आणलं मला. मी विकास केला नाही, करतोय, सुरू आहे काम करतोय. उगी आपलं काहीतरी. आणि मी तुम्हाला पुढे सांगतो जे मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं येत्या 5 वर्षामध्ये नव्हे या 2-3 वर्षामध्ये मी आज 7-8-10 महिने सांगतोय सगळ्या अधिकाऱ्यांना जे जे लोक झोपडीमध्ये राहतात दलित असतील, मुस्लिम असतील, मराठा समाजाचे असतील किंवा ओबीसी समाज असतील, मातंग समाजाचे असतील, आणखीन कोणी असतील, त्या सगळ्यांना पक्की घरं मिळालं पाहिजे. आणि 2.5 लाख रुपये जे आहेत त्या घराला प्रत्येक घरात ना आता प्रत्येकाला पक्क घर. हे आपलं पुढचं काम. विकास आहे महाराज विकास म्हणतात. आणि त्याच्यासाठी 12,000 कोटी रुपये मोदी साहेबांनी घरासाठी दिले, ओबीसी घरांसाठी. परत रमाई आवास योजना आहे आमच्या दलितांसाठी, आदिवासींसाठी शबरी आवास योजना आहे, पारधी समाजासाठी पारधी आवास, जनरल नागरिकांसाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास. हे सगळे आपण जे आहेत काम करतो आहोत. सगळ्यांना आपण घर देणार. पण एक सांगतो तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचं मला सहकार्य तुम्ही दाखवलं पाहिजे. साहेब इथे झोपडपट्टी आहेत, हे लोक राहतात, पाठवा ताबडतोब. ऑफिसर हे सगळे जे बाळासाहेब लोखंडे आहेत आमचे सगळे, अंबादासजी पण सगळे, वसंतराव वगैरे सगळी मंडळी आहेत. सगळ्यांचे नाव घेत नाही काय. तो ज्ञानेश्वर असेल, तो मोहन असेल, कोणी असेल, अनेक लोक आहेत. आता तर बीजेपीचे आमचे ती पण फौज आमच्या बरोबर आलेली आहे, आरपीआयची फौज आमच्या बरोबर आले. आमचं काम पुढच्या हे निवडणुकीला आपलं काम संपणार नाही. आपलं काम निवडणुकीनंतर खरं सुरू होईल की आपल्याला सगळ्यांची घरं जे आहेत शोधून काढावं लागेल, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन, आणि सगळ्यांना त्या घरात आपल्याला आणावं लागेल. हे स्वप्न आहे. हे स्वप्न सुद्धा पूर्ण करण्यासाठी आपण काम करायचं आहे. हे आपण केलं मला तर सांगा मग कशाला कोण आपल्याला. अर्थात ज्यांना वाईट म्हणायचं ते म्हणणार हे काय घर बांधले, बिल्डिंग बांधल्या, हा काय विकास आहे, मग काय करू.
लोकांच्या जमिनी बळकावू? काय करू? अहो विणकर समाजासाठी आता मी तुम्हाला सांगतो, काही लोक म्हणतात हे नाही झालं ते नाही झालं चिचोंडीला. हो, चिचोंडीला जे आहे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.